नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण भारत राखीव बटालियन म्हणजेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 17. तर मित्रांनो, जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील जो राज्य राखीव पोलीस गट म्हणजेच SRPF गट क्रमांक 17चा पेपर पाहणार आहोत. मित्रांनो, हा पेपर 21/7/2024 या दिवशी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, इथे तारीख देखील दिलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा येणाऱ्या तुमच्या परीक्षेमध्ये होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, नखशिखांत या शब्दाचा अर्थ टिंबटिंब. तर पर्याय क्रमांक अ आहे पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत. पर्याय क्रमांक ब पायाचे सर्व नखापर्यंत. पर्याय क्रमांक सी हाताचे व पायाचे नखापर्यंत. आणि पर्याय क्रमांक डी नखांना इजा होणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत. तर मित्रांनो, नखशिखांत हा या शब्दाचा अर्थ काय आहे, तर पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न, जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला टिंबटिंब मानतात. तर पहिला पर्याय आतुर, दुसरा पर्याय जिज्ञासू, तिसरा पर्याय अवखळ आणि चौथा पर्याय आगंतुक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब जिज्ञासू. तर जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला जिज्ञासू म्हणतात. पुढचा प्रश्न, टिंबटिंब किती वाईट घटना ही गाळलेल्या जागी योग्य केवळ प्रयोगी अव्यय वापरा. तर पर्याय क्रमांक 1 वावा, पर्याय क्रमांक ब अहाहा, पर्याय क्रमांक सी अबब आणि पर्याय क्रमांक डी अरे रे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरे रे. पुढचा प्रश्न पाहूया, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए आहे मित्र, बी आहे शत्रू, सी आहे सखा आणि डी आहे सोबती. तर उत्तर आहे बी शत्रू. पुढचा प्रश्न, रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली आहे. या वाक्यातील कर्ता ओळखा. तर पर्याय क्रमांक ए आहे रणजित देसाई, ब आहे स्वामी, सी आहे कादंबरी आणि डी आहे वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रणजित देसाई. पुढचा प्रश्न, खालील म्हण योग्य पर्यायाने पूर्ण करा. तर खाली म्हण दिलेली आहे, तर त्या म्हणमध्ये आपल्याला योग्य पर्याय टाकून रिकामी जागा भरून ती म्हण व्यवस्थितपणे पूर्ण करायची आहे. तर म्हण काय आहे पाहूया. काना मागून आली नी टिंब टिंब टिंब. तर मित्रांनो, काना मागून आली नी टिंब टिंब. तर रिकाम्या जागा भरायची आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे धपकन बसली, ब आहे लाल झाली, सी आहे धावा धावून वाटी आणि डी आहे तिखट झाली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तिखट झाली. म्हणजेच मित्रांनो, काना मागून आली नीट तिखट झाली. पर्याय क्रमांक डी याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, विडा उचलणे या वाक्यप्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा. तर पर्याय क्रमांक ए आहे तबकडीतल्या पानाचा विडा उचलणे, ब आहे शर्यत लावणे, सी आहे प्रतिज्ञा करणे आणि डी आहे वजन उचलणे. तर विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा योग्य उपयोगासाठी कोणता पर्याय अचूक आहे. तर उत्तर आहे
पर्याय क्रमांक सी, प्रतिज्ञा करणे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. तर पर्याय क्रमांक ए शाळा, ब नागपूर, सी हिमालय आणि डी नर्मदा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शाळा. मित्रांनो, शाळा हे सामान्य नाम आहे. पुढचा प्रश्न, ते काम खूप मोठे आहे, नकारार्थी करा. तर ते काम खूप मोठे आहे हे वाक्य नकारार्थी करायचं आहे. तर पर्याय क्रमांक ए, ते काम खोटे आहे का. पर्याय क्रमांक बी, ते काम काही छोटे नाही. पर्याय क्रमांक सी, किती मोठे आहे हे काम. आणि पर्याय क्रमांक डी, काम मोठे असावे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ते काम छोटे नाही. ते काम खूप मोठे आहे याचा नकारार्थी काय आहे, तर ते काम छोटे नाही. पुढचा प्रश्न, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्कर्ष. तर पहिला पर्याय आहे अबोल, दुसरा पर्याय आहे योलका, तिसरा पर्याय आहे यश आणि चौथा पर्याय आहे अपकर्ष. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अपकार्य. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर अपकर्ष. पुढचा प्रश्न, मैदानावर मुले खेळू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद ओळखा. तर पर्याय क्रमांक अ आहे खेळू, पर्याय क्रमांक बी लागली, पर्याय क्रमांक सी खेळू लागली आणि पर्याय क्रमांक डी मुले. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मैदानावर मुले खेळू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद कोणता आहे, तर खेळू लागली. पुढचा प्रश्न, अभ्यास या शब्दाची संधी सोडवा. तर मित्रांनो, अभ्यास हा जो शब्द आहे या शब्दाची संधी सोडवायची आहे. तर पहिला पर्याय आहे अभि अधिक आज, दुसरा पर्याय अभ्य अधिक आज, तिसरा पर्याय अभ्या अधिक आज आणि चौथा पर्याय अभ्य अधिक यास. योग्य पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक ए, अभि अधिक आस. पुढचा प्रश्न पाहूया, साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या केवळ वाक्याचे संयुक्त वाक्य बनवा. पहिला पर्याय फाडलेले पत्र साहेबांनी फेकून दिले, दुसरा पर्याय साहेब पत्र फाडून फेकतात, तिसरा पर्याय साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले आणि चौथा पर्याय साहेबांनी पत्र फाडल्याने फेकले. तर साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या केवळ वाक्याचे संयुक्त वाक्य बनवा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले. पुढचा प्रश्न, सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रिया विशेषण कोणते. सदा सर्वदा वेग तुझा घडावा या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक अ आहे योग, ब आहे तुझा, सी आहे सदा संबंधा आणि डी आहे घडावा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मित्रांनो, सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते आहे, तर पर्याय क्रमांक सी, सदा सर्वदा. पुढचा प्रश्न, पुढील शब्दाचा योग्य विग्रह करा. सज्जन, जसं की शब्द आहे सज्जन, तर सज्जन या शब्दाचा योग्य विग्रह करायचा आहे. तर पर्याय क्रमांक अ, सत अधिक जन, ब मत्र अधिक जन, सी सत्य अधिक जन आणि डी सत्र अधिक जन. तर सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणता आहे, पर्याय क्रमांक ए, सत अधिक जन. पुढचा प्रश्न, मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर पहिला पर्याय आहे खेळतो,
दुसरा पर्याय आहे मुलगा, तिसरा पर्याय चांगला आणि चौथा पर्याय काहीच नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चांगला. मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण कोणतं आहे? तर चांगला, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहूया. काळाचे प्रमुख प्रकार किती आहेत? तर पहिला पर्याय 4, दुसरा पर्याय 1, तिसरा पर्याय 3 आणि चौथा पर्याय 2. तर काळाचे मुख्य प्रकार कोणते आहेत? किती आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3. पुढचा प्रश्न पाहूया. केर डोळ्यात, फुंकर कानात याचा अर्थ काय? तर पर्याय क्रमांक अ, सरळ मार्ग अवलंबणे, पर्याय क्रमांक ब, चुकीचा उपाय करणे, पर्याय क्रमांक सी, मागून उपाय करणे आणि पर्याय क्रमांक डी, दृष्टीदोष असणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चुकीचा उपाय करणे. म्हणजेच केर डोळ्यात आणि फुंकर कानात याचा अर्थ काय? तर चुकीचा उपाय करणे. पुढचा प्रश्न. आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक ए, काजी, पर्याय क्रमांक बी, माझी, पर्याय क्रमांक सी, गाजी आणि पर्याय क्रमांक डी, दाजी. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, माझी. पुढचा प्रश्न पाहूया. तळी या शब्दाचे अनेक वचन कोणते? पर्याय क्रमांक अ, तळ्या, पर्याय क्रमांक बी, तळवे, पर्याय क्रमांक सी, तळी आणि पर्याय क्रमांक डी, तळी. तळे या शब्दाचा अनेक वचनी शब्द कोणता आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तळी. पुढचा प्रश्न पाहूया. भाषा म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक अ, बोलावणे, बी, लिहिणे, सी, विचार व्यक्त करण्याचे साधन आणि डी, संभाषणाची अडचण. तर भाषा म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक सी, विचार व्यक्त करण्याचे साधन. भाषा म्हणजे काय? तर विचार व्यक्त करण्याचे साधन. पुढचा प्रश्न. दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? तर पहिला पर्याय आहे दैनिक, दुसरा पर्याय नियतकालिक, तिसरा पर्याय पाक्षिक आणि चौथा पर्याय मासिक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, दैनिक. तर पुढचा प्रश्न. कोल्ह्यांची टिंब असते. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे ओरड, दुसरा आहे कावकाव, तिसरा आहे भुंकणे आणि चौथा आहे काल्हेकुई. कोल्हेकुई. तर कोल्ह्यांची टिंब असते. तर काय असते? तर पर्याय क्रमांक डी, कोल्हेकुई. कोल्ह्यांची कोल्हेकुई असते. पुढचा प्रश्न. निळकंठ हे कोणत्या देवाचे पर्यायी नाव आहे? निळकंठ. तर पहिला पर्याय कृष्णा, दुसरा पर्याय गणपती, तिसरा पर्याय शंकर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शंकर. निळकंठ हे कोणत्या देवाचे पर्यायी नाव आहे? तर शंकर. पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द ओळखा. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे मितभाषी, ब आहे मनगवडा, सी आहे अप्पलकोरा आणि डी आहे हृदयस्पर्शी. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मितभाषी. तर मोजके असे बोलणारा शब्द समूहदर्शक शब्द कोणता आहे? तर मितभाषी. पुढचा प्रश्न. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमारेषा कोणती नदी दर्शवते? कोणते दोन जिल्हे आहेत? तर चंद्रपूर व गडचिरोली. तर पर्याय क्रमांक अ, वैनगंगा नदी,
ब काली नदी, क नर्मदा नदी आणि ड मांजरा नदी. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमारेषा कोणती नदी दर्शवते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक वैनगंगा नदी. पुढचा प्रश्न, विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता? पर्याय क्रमांक अ आहे कृष्णा खोरे, ब आहे गोसी खुर्द, क आहे मांजरा आणि ड आहे जायकवाडी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोसी खुर्द. मित्रांनो, विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? तर गोसी खुर्द आहे. पुढचा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? तर पर्याय क्रमांक अ आहे ऊस, ब सूर्यफूल, सी भुईमूग आणि डी भात. तर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणतं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सूर्यफूल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? मित्रांनो, हा प्रश्न कोणाचाही चुकता कामा नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पर्याय क्रमांक बी कळसूबाई. तर कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, यापैकी महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा कोणता? म्हणजे यापैकी म्हणजेच खालीलपैकी. तर पर्यायामधून आपल्याला जिल्हा शोधायचा आहे. तर पहिला पर्याय आहे पालघर, दुसरा पर्याय सिंधुदुर्ग, तिसरा पर्याय गडचिरोली आणि चौथा पर्याय बीड. तर मित्रांनो, यापैकी पूर्वेस असणारा जिल्हा कोणता आहे? तर पर्याय क्रमांक सी गडचिरोली. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पर्याय क्रमांक अ आहे रायगड, पर्याय क्रमांक ब दौलताबाद, पर्याय क्रमांक सी शिवनेरी आणि पर्याय क्रमांक डी राजगड. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शिवनेरी. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? सध्याचं विचारलं आहे, करंटचा प्रश्न 2024चा. तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर पहिला पर्याय आहे रमेश बैस, दुसरा पर्याय बी विद्यासागर राव आणि तिसरा पर्याय नितीन गडकरी आणि चौथा आणि शेवटचा पर्याय आहे निलीम गोरे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र आहे रमेश बैस. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस. पुढचा प्रश्न, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर पर्याय पाहूया, पर्याय क्रमांक अ चाणक्य, पर्याय क्रमांक ब बिंदुसार, पर्याय क्रमांक क सुदर्शन आणि पर्याय क्रमांक ड महेंद्र. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ चाणक्य. पुढचा प्रश्न पाहूया, बिहार राज्याची राजधानी कोणती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पटना. मित्रांनो, बिहार राज्याची राजधानी कोणती आहे? तर ती आहे पटना. पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? मित्रांनो, हा देखील प्रश्न कोणाचाही चुकला नाही पाहिजे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जिजाबाई. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव काय होतं? तर त्या होत्या जिजाबाई. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते? भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणाकोणाला म्हटलं जातं? तर पर्याय पाहूया, पर्याय क्रमांक अ महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, पर्याय क्रमांक बी महात्मा गांधी, पर्याय क्रमांक सी जवाहरलाल नेहरू आणि पर्याय क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो लक्षात ठेवा, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ए कबूतर, बी चिमणी, सी गरुड आणि डी मोर. तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर पर्याय क्रमांक डी मोर. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण? तर पर्याय क्रमांक ए आहे रमाबाई रानडे, बी सावित्रीबाई फुले, सी पंडिता रमाबाई आणि डी सरोजिनी नायडू. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सावित्रीबाई फुले. मित्रांनो भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होत्या? तर सावित्रीबाई फुले. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ए आहे संत तुकडोजी महाराज, ब आहे आचार्य अत्रे, क आहे वि रा शिंदे आणि ड आहे न्यायमूर्ती रानडे. तर ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिलेला आहे? पर्याय क्रमांक ए संत तुकडोजी महाराज. पुढील प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन ची स्थापना कोणी केली? पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आनंदीबाई जोशी, पर्याय क्रमांक बी डॉक्टर बापूजी साळुंखे, पर्याय क्रमांक सी बाबा आमटे आणि पर्याय क्रमांक डी आचार्य अत्रे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन ची स्थापना कोणी केली? तर पर्याय क्रमांक सी बाबा आमटे. पुढचा प्रश्न, चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा हा कशाशी संबंधित होता? पर्याय पाहूया. पर्याय ए ऊस, बी कापूस, सी नीळ आणि डी भात. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नीळ. मित्रांनो चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा हा नीळ याच्याशी संबंधित होता. पुढचा प्रश्न, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? भांगडा. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ए राजस्थान, बी केरळ, सी पंजाब आणि डी ओडिसा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंजाब. पुढचा प्रश्न, T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशाने जिंकला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत. तर मित्रांनो T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेतील सदस्य संख्या किती असते? तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक ए 500 सदस्य, पर्याय क्रमांक बी 400 सदस्य, पर्याय क्रमांक सी 250 सदस्य आणि पर्याय क्रमांक डी 45 सदस्य. तर लोकसभेतील सदस्य संख्या किती असते? तर पर्याय क्रमांक डी 545 सदस्य इतकी लोकसभेतील सदस्य संख्या असते. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती, बी राज्यपाल, सी मुख्यमंत्री आणि डी उपमुख्यमंत्री. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती. मित्रांनो भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर ते राष्ट्रपती असतात. पुढचा प्रश्न, देशातील अंतिम अपिलांचे न्यायालय कोणते? तर पर्याय क्रमांक ए उच्च न्यायालय, बी जिल्हा न्यायालय, सी हरित लवाद आणि डी सर्वोच्च न्यायालय. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर्वोच्च न्यायालय.
देशातील अंतिम अपिलांचे न्यायालय कोणते? तर सर्वोच्च न्यायालय. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ किती वर्षाचा असतो? दिलेले पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक ए 2 वर्ष, बी 6 वर्ष, सी 5 वर्ष आणि डी 4 वर्षे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 5 वर्ष. पुढचा प्रश्न. निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ए सोने, बी चांदी, सी तांबे आणि डी हिरा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हिरा. मित्रांनो, निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? तर तो आहे हिरा. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? तर पर्याय क्रमांक ए न्यूटन, बी एडिसन, सी राईट बंधू आणि डी जेम्स वॅट. तर गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यूटन यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न. अजीवनसत्वाअभावी होणारा रोग कोणता? तर पर्याय क्रमांक 1 रातांधळेपणा, बी मूळदोष, सी बेरीबेरी आणि डी स्कर्बी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रातांधळेपणा. मित्रांनो, लक्षात ठेवा, अजीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? तर रातांधळेपणा.